नमस्कार, जय शिवराय. गणपती बाप्पा आले की खूपच गडबड होते. हे करू की ते करू. अगदी कमी वेळेत गव्हाची खीर कशी करायची, अगदी नो खवा, नो मिल्क पावडर, अगदी 10 रुपयाचा हा पदार्थ वापरा आणि सुपर टेस्टी ही खीर बनवा. चला तर पाहू. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी खपली गहू, म्हणजेच खिरीचे गहू आहेत हे. थोडंसं पाणी घालायचं आणि हे भिजत ठेवायचं एक 10 ते 15 मिनिटासाठी. पाहू शकता त्यामध्ये मी इथं 1 चम्मच तांदूळही वापरलेला आहे. भिजल्यानंतर आता हे आपण बारीक करून घ्यायचं. अगदी पाणी घालायचं नाही. अशा प्रकारे जास्त मोठं नाही किंवा अगदी जास्त बारीक नाही, अशा प्रकारे आपण हे वाटून घ्यायचं. आता हे ते मात्र आपण हे पाकडून घ्यायचं, जेणेकरून आतील पावडर असते ती निघून जाते. अशा प्रकारे आपण पाकडून घ्यायला विसरू नका. त्यानंतर 2 चम्मच आपण तूप घेतलेलं आहे आणि हे जे गहू होते ते छान भाजून घ्यायचे. भाजून घ्या खूप छान. त्यानंतर आपण इथे गरम पाणी वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही. अगदी गरम पाणी थोडंसं वापरलेलं आहे आणि आता इथं आपण 2 ते 3 शिट्ट्या देणार आहोत. अगदी छान गहू शिजले जातात. आता इथे घेतलेलं आहे मी हे ओलं खोबरं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं. आता पाहू शकता आपले गहू पण किती छान शिजलेले आहेत. नंतर आणि पुन्हा 2 चम्मच तूप घालून जे शिजलेले गहू होते ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून खाली खीर लागणार नाही. थोडंसं पाणी घाला आणि आता इथे आपण घालणार आहोत गूळ. इथे तुम्ही साखरही वापरू शकता, पण गुळाने डबल टेस्ट छान येते. त्यानंतर आपण वापरलेलं आहे हे नारळाचं दूध. थोडंसं नारळाचं तुम्ही अगदी अर्धा नारळ वापरला तरी चालेल. त्यानंतर इथे वापरलेला आहे 10 रुपयाचा पदार्थ, म्हणजेच बर्फी. तुम्ही इथे पेढेही वापरू शकता. अशा प्रकारे मॅश करून अगदी छान टेस्ट येते अशा ह्या बर्फीने. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि इथे अगदी 1 छोटा पेला आपण दूध वापरलेला आहे. आता इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, पण माझा ड्रायफ्रूटचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. त्यानंतर वेलची, सुंठ आणि जायफळ, अगदी ह्या तिन्हींचं मिश्रण पावडर तयार करून घातलेले आहे. खूप छान वास येतो ह्या खिरीला आणि अशी ही सुगंधित आणि सुपर टेस्टी खीर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा,